दुर्वास ऋषींचं कुंतीला वरदान करण्यासाठी शाप ठरलं. कर्णजन्म ही कुंतीची चूक, अपराध म्हणता येणार नाही. कारण कुंतीच्या कुमार वयात, ती कुमारिका असताना, तिचा विवाह झालेला नसताना, तिच्या अल्लड वयात, तिच्या पौगंड अवस्थेमधील वयामध्ये बुद्धीचा पूर्ण विकास झालेला नाही, अशा वेळी एक कुतूहल म्हणून तिनं दुर्वास ऋषींनी दिलेल्या वरदानाचा उपयोग करून मंत्राच्या साह्यानं सूर्यदेवतेला आवाहन करून त्यांच्याकडून जी पुत्रप्राप्ती करून घेतली आणि कर्णाला जन्म दिला, ही कुंतीची चूक. कारण असं विवाहपूर्व तिनं कर्णाला जन्म देणं हा तिच्या राजकुलानं तिला स्वीकारण्यासाठी योग्य अशी घटना मानली नसती. तिच्या पित्याच्या राजकुलानं, आर्यावर्तानंही याला मान्यता दिली नसती आणि याला समाज मान्यताही सुद्धा मिळाली नसती. आणि कुंतीचा नंतर ज्या राजकुलामध्ये, हस्तिनापूरच्या राजकुलामध्ये विवाह होतो, त्या पांडूशी विवाह झाल्यानंतर तिच्या या कुमारवयातील पुत्रासह तिचा स्वीकार झाला असता ही शक्यता नव्हती. त्यामुळं कुंतीला कर्णाचा जन्म होताच त्याचा त्याग करावा लागला, त्याला गंगेच्या पात्रामध्ये सोडून द्यावं लागलं. झाली ही कुंतीची चूक. पण झाला हा बिचाऱ्या जन्मलेल्या बालकावर अन्याय होता, कर्णावर तो अन्याय होता. कारण त्याची कुठलीच चूक नव्हती. आणि या अन्यायाचे परिणाम, कुंतीच्या चुकीचे परिणाम कर्णाला जन्मभर भोगावे लागले, कुंतीलाही भोगावं लागलं. पण कर्णाचं भोगणं जास्त. कारण झाला हा अन्याय कुंतीनं जो केलेली चूक होती त्यामुळं झालेला होता आणि कर्णानं कुठलीच चूक केलेली नव्हती. त्यामुळं त्याच्यावरील अन्यायाचं स्वरूप अधिक तीव्र अशा स्वरूपाचं म्हणावं लागेल. पण तरी सुद्धा झाली ही चूकच होती. पण त्यावेळी, ज्यावेळी हे तिच्या हातून घडलं, त्यावेळी तिला परिस्थितीमुळं कर्णाचा त्याग करावा लागला. तिला दुसरा कुठला इलाजच नव्हता. त्यामुळं ती आपली चुकीची गोष्ट, आपली चूक दुरुस्त करू शकत नव्हती. पण ज्यावेळी कधी पुढं तिला संधी मिळाली, ज्यावेळी परिस्थिती बदलली, त्यावेळी कुंतीनं आपली चूक सुधारण्याचा, दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. काय त्या प्रयत्नामध्ये तिला यश मिळालंच असतं असं नव्हे, पण किमान परिस्थिती योग्य अनुकूल अशी मिळाल्यानंतर कुंतीनं साधा प्रयत्न तरी केला का, एक प्रश्न. अनेक प्रश्नामध्ये गुरफटलेली कर्णकथा, कर्णाचा जन्म, रहस्यमय जन्म, कर्णाचा मृत्यू, कर्णाचा जन्म, कर्णाचा मृत्यू, कर्णाचं जीवन आणि कर्ण आणि कुंती यांच्यातील संबंध, कर्ण कुंती, माता आणि पुत्र यांचे संबंध, ही सगळीच एक विलक्षण गुंतागुंतीची आणि अनेक प्रश्न निर्माण करणारी, कर्णासाठी आणि कुंतीसाठी दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेली एक कथा. दुर्वास ऋषींनी कुंतीला वरदान दिलेलं होतं की ती मंत्राच्या सामर्थ्यानं कोणत्याही देवतेला आवाहन करून त्याच्याकडून पुत्रप्राप्ती करून घेऊ शकते. त्याप्रमाणे या मंत्राचं एक कुतूहल म्हणून हा मंत्र किती प्रभावी ठरतो हे बघण्यासाठी म्हणून कुंती कुतूहलापोटी अजाणतेपणी सूर्यदेवतेला आवाहन करते आणि सूर्यदेव प्रकट होऊन कुंतीच्या गर्भामध्ये एका बालकाचा, कर्णाचा गर्भ ठेवून जातात प्रसाद म्हणून. पण नंतर कर्णाचा कुंतीला जन्मताच त्याग करावा लागतो आणि गंगेच्या पाण्यातून वाहत गेलेलं हे बालक नंतर राधा मातेला सापडतं. राधा आणि तिचा पती
यांना ते मिळतं. राधामातेनं आणि तिचा पती असलेल्या तिच्या सुतकुलातील सारथी असलेल्या पतीनं या बालकाचा सांभाळ केला. एक दिव्य बालक म्हणून त्या बालकाचा सांभाळ केला. तो राधापुत्र झाला, अधिरथाचा पुत्र झाला, अधिरथ राधेचा पती. पण तो राजपुत्र कधीच झाला नाही, तो सुतपुत्र राहिला. तो शस्त्रकुशल झाला, शस्त्रविद्या शिकला, धनुष्यबाणामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं. पण तरी सुद्धा त्याचं कौशल्य हे क्षत्रियांच्या उपयोगाचं, ते सुतकुलातील पुरुषांच्या उपयोगाचं नव्हे. आणि त्याच्या शस्त्रकौशल्याचा उपयोग दुर्योधनानं आणि कौरवांनी पुरेपूर करून घेतला. दुर्योधनानं कर्णाला अंगदेशीचं राजेपद दिलं, त्याच्याकडे राज्य दिलं. पण तो राजा झाला तरी सुतपुत्रच, सुतकुलातीलच. आणि झालेला हा अन्याय कर्णावर, हे सुतकुलाचं त्याच्या माथ्यावर बसलेला जो शिक्का होता तो कधीच पुसला गेला नाही. पण इकडं कुंती आणि पांडव यांचंही आयुष्य खडतरच होतं. कुंतीचा विवाह पंडूशी झाल्यानंतर पांडवांचा जन्म झाला आणि नंतर ते वनामधूनच खडतर आयुष्य कंठत राहिले. एका वनामधून दुसऱ्या वनामध्ये, खांडव वनामधून हिडिंब वनामध्ये, तिथून एकचक्रानगरीकडं असाच त्यांचा प्रवास होता. आणि सतत दुर्योधनाची, कौरवांची भीती होती, राक्षसांची भीती होती. पण नंतर मात्र द्रौपदी स्वयंवरामध्ये अर्जुनानं द्रौपदीचा पण जिंकून, तिला जिंकल्यानंतर पांडवांचा द्रौपदीशी विवाह झाला. आणि मग पांडवांनी इंद्रप्रस्थ नगरीमध्ये आपलं राज्य स्थापन केलं. इंद्रप्रस्थ ही त्यांची राजधानी. खांडववनाचं दहन करून श्रीकृष्णाच्या मदतीनं त्यांनी खांडवप्रस्थाचं राज्य अत्यंत समृद्ध सुद्धा केलं. त्यांच्या पराक्रमानं त्यांनी राजसूय यज्ञ केला आणि ते समृद्ध, शूर, संपन्न असं राजकुटुंब झालं. त्यांना आता कुठलीही भीती राहिली नाही. ते स्थिर आयुष्य जगू लागले. आता मात्र राजमाता कुंती होती, कुंती राजमाता झाली. आणि हे राजपुत्र, पांडव राजपुत्र इंद्रप्रस्थामध्ये सुखानं, समाधानानं एक सुखी आयुष्य जगू लागलेले होते. यावेळी कुंतीला अशी संधी, कर्णाला त्याचं जन्मरहस्य सांगण्याची संधी तिला मिळाली असती का? तिला ती शक्यता होती का तरी? म्हणजे कुंतीनं समजा जरी कर्णाला हे जन्मरहस्य सांगितलं असतं आणि आपल्या मुलांनाही तिनं जर विश्वासात घेऊन आपल्या थोरल्या भावाच्या जन्माचं रहस्य सांगितलं असतं, तर इतर पांडवांनी कर्णाचा आपला थोरला भाऊ म्हणून स्वीकार केला असता का माहित नाही, सांगता येणार नाही. पण किमान कुंती असा एक प्रयत्न तरी करू शकली असती. तसा तिनं तो प्रयत्न केला का, हा एक प्रश्न. एकाच वेळी तसं झालं सुद्धा असतं. तिचे पुत्र म्हणजे भीम, अर्जुन, धर्म हे सगळे तिचे पुत्र तिच्या ऐकण्यातले होते. द्रौपदीचा त्यांनी पत्नी म्हणून पाचामध्ये द्रौपदीला वाटून घेतली होती. तिच्या ऐकण्यातले होते तिचे पुत्र. कुंतीची आज्ञा कुठलाही पुत्र ओलांडीत नव्हता. जर द्रौपदीला ते, एका पत्नीला जर ते पाचामध्ये वाटून घेऊ शकतात, तर आपल्या मातेचा एक विवाहपूर्व पुत्र त्यांनी आपला थोरला भाऊ म्हणून स्वीकारला नसताच का, असंही वाटत नाही. त्यांनी कदाचित स्वीकारलाही असता. पण तो असता नसता हे सगळे प्रश्न बाजूला. कुंतीने किमान असा प्रयत्न तरी केला का आपली चूक सुधारण्याचा? तसा तर केलेला दिसत नाही. तिनं कर्णाला किंवा आपल्या इतर पुत्रांनाही कधीच त्यांचं जन्मरहस्य सांगितलं नाही. तिनं ते सांगितलं, पण ते कधी सांगितलं? कर्णाला ते जन्मरहस्य तिनं सांगितलं. पण ते सांगितलं ते कृष्णाच्या सूचनेवरून. तिनं
कर्णाला त्याचं जन्मरहस्य उघड करून सांगितलं. ते कुरुक्षेत्र युद्धाला सुरुवात होण्याच्या आधी काही दिवस आधी फक्त. आणि ही कृष्णाची सूचना होती. कृष्णानंही तेच केलेलं होतं. कपटी, कारस्थानी, राजकारणी कृष्ण. आणि इथं त्याच्या कारस्थानाला साथ देणारी, त्याचा वाटेकरी, त्याच्या कारस्थानाचा होणारी कुंती, कृष्णाच्या कारस्थानाचा वाटेकरी झालेली कुंती, ही सुद्धा कपटी, कारस्थानी आणि राजकारणी ठरते. कारण तिनं जे कर्णाला जन्मरहस्य त्याचं सांगितलं, त्याच्या पाठीमागचं स्पष्ट कारण हे होतं की कर्णाचं मन दुभंगलं तिच्या दृष्टीनं फायद्याचं होतं, पांडवांच्या दृष्टीनं फायद्याचं होतं. तो दुर्योधनाकडून युद्धाला उतरणार हे जवळजवळ निश्चित होतं. अशा वेळी त्यांच्याकडून, त्याच्यापासून आपल्या इतर पुत्रांना, 5 पांडवांना म्हणजे भीम, अर्जुन या पुत्रांना कुठलाही धोका पोहोचू नये, त्यांना कर्णाकडून मारलं जाऊ नये, त्यांचा वध होऊ नये, म्हणून कुंती त्याच्याकडं 5 पुत्रांच्या जीवाचं वरदान मागते. पण तिनं हे जे जन्मरहस्य आहे ते कर्णाला सांगितलं. तिनं आपल्या थोरल्या भावाचा स्वीकार करण्याचं आवाहन आपल्या इतर पुत्रांना केलं नाही. तिनं कर्णाला सांगितलं की पांडव तुझे लहान भाऊ आहे, त्यांना युद्धामध्ये तू इजा करू नको, त्यांचा वध करू नको, तर त्यांचं संरक्षण कर. तिनं आपल्या इतर पुत्रांना कधीच सांगितलं नाही की कर्ण तुमचा मोठा भाऊ आहे, त्याच्यावर तुम्ही आघात करू नका, त्याचा वध करू नका, असं तिनं आपल्या इतर पुत्रांना सांगितलं नाही. तिनं फक्त कर्णाला हे सांगितलं. आणि मग या ठिकाणी स्पष्टपणे दिसतं की कुंती ही राजकारणी झाली, ती माता झाली नाही. तिनं मातेचं कर्तव्य करण्याऐवजी एका राजकारणी स्त्रीचं कर्तव्य पूर्ण केलं, कृष्णाच्या कारस्थानामध्ये सामील होऊन. आणि नंतर कर्ण जो युद्धामध्ये लढला आणि तोही राधेचा पुत्र म्हणून, राधा मातेचा पुत्र म्हणूनच कर्ण युद्धामध्ये लढला आणि युद्धामध्ये मरण पावला. तो सुद्धा राधा पुत्र म्हणूनच तो मरण पावला. कर्णानं आपल्या लहान भावांचं संरक्षण सुद्धा केलं. त्यानं मारलं नाही, वध केला नाही. भीम, अर्जुन सोडले तर युधिष्ठिर, नकुल, सहदेव हे ज्या वेळी त्याच्या समोर आले त्या वेळी त्यांना कर्णानं निशस्त्र केलं, पण त्यांचा वध मात्र केला नाही. तो त्यांचा तर किमान वध करू शकत होता, पण त्यानं ते केलं नाही. त्यानं खरोखरच आपल्या लहान भावांचं संरक्षण केलं. आणि शेवटच्या युद्धामध्ये ज्यावेळी अर्जुनासमोर तो उभा होता त्यावेळी सुद्धा कर्णानं शस्त्र खाली ठेवल्यानंतरच अर्जुनानं त्याचा वध केला, त्याच्यावर शस्त्र सोडलं. कर्ण त्याच्याशीही लढताना अगदी जीवाची बाजी लावून लढला असं म्हणता येणार नाही. आणि मरत असताना सुद्धा तो कृष्ण हिनवत होता की राधापुत्र म्हणून कर्ण मरण पावला. जन्मल्यानंतर कुंतीनं त्याग केला आणि राधेनं वाढवला. मरतानाही कर्ण राधेचा पुत्र म्हणून मरण पावला. कर्णानं पुत्र कर्तव्य केलं. त्यानं राधेचा पुत्र म्हणून मरण स्वीकारलं आणि कुंतीला दिलेली वचनं त्यानं पूर्ण केली. त्यानं कुठल्याही पांडुपुत्रांचा वध केला नाही. त्यानं तो कुंतीचाही पुत्र ठरला, तो राधेचाही पुत्र ठरला. राधा कर्णाची माता ठरली, कुंती मात्र माता ठरली नाही, कर्णाची माता ठरली नाही. मरत असताना असं म्हणतात की आप्तस्वकीयांनी आपल्या आजूबाजूला मृत्यूनंतर असावं असं माणसाला वाटतं. कर्ण जन्मला त्यावेळपासून संपूर्ण आयुष्यभर त्याच्या रक्तामासाचे आप्तस्वकीय त्याच्या आजूबाजूला नव्हते. मृत्यूनंतरही रक्तामासाचे आप्तस्वकीय त्याच्या चितेभोवती जमले होते की नाही माहीत नाही. कुंती ही कर्णाची माता ठरली नाही. कर्ण
पुत्र ठरला. असंही म्हणतात की आईला आपली सगळीच मुलं सारखीच प्रिय असतात. कुंतीला आपली सगळीच मुलं प्रिय होती का, या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही. धन्यवाद.